नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे तरुण वयातील लठ्ठपणा आणि आधुनिक उपचार. सळसळणारा रक्त म्हणजेच तारुण्य, तुफान झेलण्याची उमेद म्हणजे तारुण्य, जग जिंकण्याचा आत्मविश्वास असतो या तारुण्यामध्ये. आणि म्हणूनच ह्या तारुण्यामध्ये या जग जिंकण्यासाठी लागतं ते सुदृढ सशक्त शरीर. भारतामध्ये जंक फूडचं कल्चर सुरू झालं आणि तरुणाईमध्ये लठ्ठपणा वाढीस लागला आणि त्याबरोबरच घेऊन आलं ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारखे महारोग. या लठ्ठपणावर, तरुणाईतील लठ्ठपणावर मात करण्यासाठी आधुनिक उपचार काय आहेत याविषयी आजचा कार्यक्रम आहे. या विषयावर आपल्याला अधिक माहिती देतील लॅपरोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जन डॉक्टर शशांक शहा. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर शशांक शहा प्रख्यात लॅपरोस्कोपिक ओबेसिटी स्पेशलिस्ट सर्जन आहेत. त्यांना डायबिटीज व लठ्ठपणावरील दुर्बिणीतील उपचारांसाठी अमेरिकन डायबिटिक असोसिएशनद्वारे विवियन फॉन्सेका स्कॉलर अवॉर्ड देऊन पुरस्कारित केलेला आहे आणि हा मान मिळवणारे ते जगातील प्रथम व एकमेव सर्जन आहेत. त्यांच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. त्यातील महत्त्वाचे म्हणजे 10 तासात 45 हर्नियाच्या शस्त्रक्रिया करून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद आहे. जगातील सर्वात लहान मुलगा 7.5 वर्ष आणि 115 किलो तसंच 310 किलोच्या ब्रिटिश माणूस यांची बेरियाट्रिक शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केली. सर्वात जाड असलेल्या 300 किलोच्या महिलेवर यशस्वी उपचार, बेरियाट्रिक उपचार व जवळजवळ 200 किलोने वजन कमी केलं. ओबेसिटी सर्जरी सोसायटी ऑफ इंडिया अँड इंटरनॅशनल एक्सलन्स फेडरेशनचे ते पास्ट प्रेसिडेंट आहेत. आजपर्यंत त्यांनी 5000हून जास्त बेरियाट्रिक प्रोसिजर्स आणि 30,000हून जास्त जनरल सर्जरीज उपचार यशस्वी केलेले आहेत. दर्शक हो, तरुण वयातील लठ्ठपणा आणि आधुनिक उपचार असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. आणि कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही नेहमीप्रमाणेच उत्सुक असाल. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरील प्रेक्षकांसाठी STD कोड आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. प्रथम तर तुमचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आणि इतके विक्रम तुमच्या नावाने आहेत, यासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन करते सर. आपण जेव्हा म्हणतो की तरुणाईमधील लठ्ठपणा, तर हा विषय मला सांगा महत्त्वाचा का आहे? तरुणाई म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं आपल्या भारताचं पुढच्या पिढीचं भविष्य आहे. पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तरुणाईमध्ये शरीरामध्ये खूप बदल होत असतात. वयाच्या 15 ते 18 वर्षापर्यंत काही हॉर्मोन, शरीराची रचना होत असते, मनाची रचना होत असते. आयुष्यात पुढे येणारे आजार, कोणाला डायबिटीज होणार, कोणाला ब्लड प्रेशर होणार, कोणाला कॅन्सर होणार, याचं सर्व भविष्य या काळात लठ्ठपणा होणार का नाही याच्यावर अवलंबून असतं. तसंच मनाने अत्यंत नाजूक असलेलं वय असल्यामुळे लठ्ठपणाचा या वयामध्ये सर्वात जास्त परिणाम होतो. आई वडिलांना, सोसायटीला, सर्वांना याची जाणीव होईलच असं नाही. आणि आपल्या भविष्याला, आपल्या पुढच्या पिढीला हेल्दी करण्यासाठी, म्हणजे हीच पिढी उद्या जन्म देणार आहे. आणि असं म्हणलं जातं की आईच्या रक्तात जर दोष असतील तर ते पुढच्या पिढीला दिले जातात. तर ते जर टाळायचं असेल तर माझ्या मते लठ्ठपणा हा तरुणाईमध्येच रोखणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. म्हणजे आपण कसं म्हणतो की जड से निकालना बहुत जरुरी आहे, तसंच हा लठ्ठपणा जो तारुण्याला एका रोगाप्रमाणे ग्रासतोय तो तारुण्यामध्येच काढणं फार गरजेचं आहे. सर, तरुणाईमध्ये म्हणजे आई वडील सुद्धा अनेक वेळेला चिंतित असतात मुलांविषयी. जर मुलं मुली खूप जाड असतील तर त्याविषयी आई पण चिंताग्रस्त आहे, वडील चिंताग्रस्त असतात, तर त्यांनी कसा विचार करावा? मग मी आता खूप आई वडिलांना भेटतो, कदाचित रोज 5 ते 6 आई वडील येतात आणि सर्वांना असं वाटतं की माझा मुलगा खरं काय आळशी आहे, खूप माझी मुलगी खूप जंक फूड खाते, काही कंट्रोल करत नाही. पण तसं नाही आहे. सगळ्या आईवडिलांना असं वाटतं की मुलांनी थोडा अभ्यास कमी करावा, थोडं जिमला जावं, थोडं डाएट करावं आणि त्याचं 100 किलोचं 50 वजन होऊन जाईल. पण असं होत नाही. आजच्या काळामध्ये लठ्ठपणा हा एक आजार झालेला आहे.
माझ्याकडे आलेल्या एका सख्ख्या भावांच्या स्लाईडच्या द्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे की 2 सख्खे भाऊ माझ्याकडे आले होते. तीच आई, त्याच आईने तेवढंच प्रेम केलं, दोघांवरही प्रेम केलं, तेच जेवण, सर्व दोघं भावांचं आयुष्य सेम होतं. पण एकाचं मात्र वजन वाढत होतं आणि एक जाड होण्याचा प्रयत्न करत होता. तुम्हाला सर्वांना जगामध्ये असे लोक दिसतील. प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला अत्यंत हेवा वाटतो की दुसरी कुठली तरी बारीक व्यक्ती दिसते, ती सर्व खाते, व्यायाम करत नाही, पण बारीकच राहते. तर सर्व आईवडिलांना हा संदेश आहे की आजच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे, सगळ्या आर्टिफिशियलायझेशनमुळे लठ्ठपणा हा वेगवेगळ्या हॉर्मोनचा एक आजार झालेला आहे आणि त्याला आजार म्हणून बघावं. प्रत्येक जणाला फक्त जरा कमी खा आणि जिमला जा असं जरी वाटलं तरी 4-5 वर्षानंतर त्याचं यश येईल का असं बघाल, त्याला अपयश येतं. हा एक आजार आहे असं समजून आपल्या मुलांना शिक्षणासारखंच लठ्ठपणावर मात करायला सुद्धा तज्ज्ञाकडे जाऊन मदत करावी. निश्चितच म्हणजे वैद्यकीय सल्ला यामध्ये फार महत्त्वाचा आहे. अनेक वेळा लठ्ठपणा हा फक्त चेष्टा मस्करीत आणि फक्त घरगुती उपचारांमध्ये सीमित राहतो, तर ते तसं न राहता या कार्यक्रमाद्वारे आपल्याला कळेल की लठ्ठपणा हा सुद्धा एक आजार आहे आणि त्यावरील आपण आज आधुनिक उपचार बघतोय. तर आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे. शरद प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. हा, मी पुण्याचे शरद भारती बोलतो. हां बोला. हॅलो. हां बोला, ऐकू येतंय. हा, मी नाही का पर्सनल ट्रेनर आहे आणि मी शिकवतो मुलांना ट्रेनिंग, म्हणजे वेट ट्रेनिंग शिकवतो मी. बरं. तर माझे काही क्लायंट आहेत, त्यांचं वजन कमी होतं सर. तर त्यांनी थोडी नाही का नाराजी व्यक्त केली की तुम्ही आमची ट्रेनिंग घेता पण आमचं वजन कमी होत नाहीये. तर त्यांना मी नाही का डाएट लिहून दिलेलं आहे की तुम्ही नाही का कॅलरीज डाएट तुम्ही कमी घ्या आणि प्रोटीन डाएट वाढवा आणि नाही का फॅट डाएट वाढवा. तर त्यांना मी सांगितल्याप्रमाणे ते उत्तर देतो तुम्हाला. धन्यवाद शरद. सर जरूर या प्रश्नाला उत्तर देतील. सर काय याचं सांगाल? उत्तर देतो. त्यांचं असं म्हणणं आहे की मी वजन कमी करण्यासाठी लोकांना जिम करायला सांगतो आणि वेगवेगळे एक्सरसाइज सांगतो. आता ऍक्च्युली ह्याच्यात नेहमी माझे काही पेशंट विचारतात, एखादा लुकडा माणूस आला आणि त्याचं वजन वाढवायचं असेल तर आम्ही त्याला सांगतो की जिमला जा आणि प्रोटीन खा. एखादा जाड माणूस आला, वजन कमी करायचं असेल, त्याला पण आपण तेच सांगतो की जिमला जा आणि प्रोटीन खा. तोच उपाय दोघांना कसा चालेल? तसंच तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही त्याला आहार द्यायचा प्रयत्न केलात, पण आहार देणं हे शास्त्र आहे. कुठल्या लठ्ठपणा कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या हॉर्मोनमुळे आहे, हे सुद्धा शास्त्र आहे आणि ते तज्ज्ञांनीच द्यावं. जगामध्ये सगळीकडं जर मेडिकल लिटरेचरमध्ये बघितलं तर व्यायाम करणे हा वजन कमी करण्याचा उपाय कुठेही लिहिलेला नाही. व्यायाम हे सुदृढ राहण्यासाठी, हेल्दी राहण्यासाठी, कमी झालेलं वजन मेंटेन करण्यासाठी असतं. त्याचा वापर वजन कमी करण्यासाठी म्हणून जर केला तर फक्त 0.1% लोकांना तात्पुरता उपाय होतो. कुठलाही उपाय जर आज केला तर 5 वर्षानंतर त्याचा रिझल्ट कसा असेल असं बघितलं तरच त्याला यशस्वी म्हणतात. तुम्ही कुठल्याही तुमच्या क्लायंटला बघू शकता की आज तुम्ही सल्ला दिलात, 5 वर्षानंतर जर 40 किलो वजन कमी झालं असेल तर ते तुम्हाला दोष देणार नाहीत. पण झालं नसेल, थोडंसं वजन कमी होऊन त्याच्याहून जास्त वाढलं असेल तर ते अशी तक्रार करणारच. निश्चितच मला वाटतं शरद यांच्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं असेल. सर तुम्ही आता विषय काढला की लठ्ठपणा हा हॉर्मोन्सशी सुद्धा संबंधित असतो, तर वाढत्या वयात जर लठ्ठपणा असेल तर त्याचा हॉर्मोन्सशी संबंध असतो का? वाढत्या वयात ज्या तरुणाईमध्ये होतो त्याचा सगळ्यात जास्त हॉर्मोनशी संबंध असतो. तुम्ही जर स्त्रियांमध्ये मुलींमध्ये बघितलं तर PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, त्यांच्यामध्ये फिमेल हॉर्मोनचं रूपांतर पुरुषत्वाच्या हॉर्मोनमध्ये होतं आणि मग चेहऱ्यावरती मिशांच्या जागी केस यायला लागतात, पॉलिसिस्टिक ओव्हरीज बिघडतात, त्यांचं शरीर बिघडत जातं. हा ॲक्च्युली हॉर्मोनचा प्रकार आहे. तसंच तुम्ही जर मुलं बघितलीत, मी एका उदाहरणाद्वारे तुम्हाला दाखवणारच आहे, तर मुलांमध्ये छातीची वाढ व्हायला लागते, कंबरेची वाढ व्हायला लागते. कारण मुलांमध्ये जर अतिलठ्ठपणा वाढला तर त्यांच्या फॅटमधून पुरुषत्वाच्या हॉर्मोनचं स्त्रीत्वामध्ये रूपांतर व्हायला लागतं. आणि जर कोणाला तुमच्या मुलाला छातीची वाढ होते असं दिसलं तर असं नक्कीच लक्षात घ्या की त्याच्यामध्ये काही हॉर्मोनचा बिघाड आहे, त्याच्यामुळे लठ्ठपणा आलेला आहे आणि त्याला तज्ज्ञांकडून व्यवस्थित ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. आणि हे वाढतं वय असल्यामुळे या वयातच जर तुम्ही हे हॉर्मोन करेक्ट केलेत तर पुरुषांमध्ये पुरुषत्व, स्त्रीमध्ये स्त्रीत्व हे पूर्ण मेंटेन होऊन त्यांचं पुढचं आयुष्य चांगलं होऊ शकतं. निश्चितच सर आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. सागर प्रश्न विचारतायत ठाण्यावरून. नमस्कार. हॅलो.
6 वर्षाची नात आहे. हॅलो, 6 हा, बोला. वर्षाची. हा, तर मी बदलापूरहून बोलतोय. हा, बोला. हॅलो, हा, हा, ऐकू येतंय. बदलापूरहून बोलतोय. हा, तर तिचं जो आहे ना, ती आता फर्स्ट स्टँडर्डला घालायचंय. हा, तर त्यासाठी ना तिचं फॅटनेस खूप वाढलेलं आहे. जवळ 30 kg वजन झालेलं आहे. ठीक आहे, मी याच्यावरती तुम्हाला उत्तर देतो. ॲक्च्युली खूप लहान वयामध्ये जर लठ्ठपणा असेल तर काही जेनेटिक तपासण्या कराव्या लागतात. पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजिस्टला दाखवावं लागतं. पण तुम्ही फार वेळेत हा फोन केलेला आहे. माझ्याकडे एक असंच लहान काही बाळं होती ज्यांना लेप्टिन डेफिशियन्सीचा आजार होता. तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर लहान मुलांच्या लठ्ठपणाच्या तज्ज्ञाला दाखवायला पाहिजे, ज्याला पीडियाट्रिक एंडोक्रिनॉलॉजिस्ट असं म्हणतात, आणि जेनेटिक स्पेशालिस्ट. ओके. सर, जेव्हा तुम्ही हॉर्मोन्सच्या विषय काढला तेव्हा अनेक वेळेला आपल्याला दिसतं की ह्या तरुण वयामध्ये वजन वाढलेलं असतं आणि मानेवर काखेवर असे काळे चट्टे, म्हणजे अक्षरशः असे काळे थर आलेले आपल्याला दिसतात. तर ह्याचा सुद्धा संबंध हॉर्मोन्सशी आणि लठ्ठपणाशी आहे का? प्रश्न बरोबर आहे. ॲक्च्युली आपल्या भारतामध्ये हा डायबिटीसचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. आणि आई वडिलांना डायबिटीस असेल आणि मुलाचं किंवा मुलीचं वजन जास्त असेल तर लहान वयातच डायबिटीसची सुरुवात होऊ शकते. पण डायबिटीस कदाचित 4-5 वर्षानंतर येणार असेल. 4-5 वर्षापूर्वीच त्याची लक्षणं येतात. शरीरात इन्शुलिनचं सिक्रेशन वाढतं आणि ते दिसतं कसं की मानेमध्ये, काखेमध्ये, जांघेमध्ये काळा रंग यायला लागतो. मी 2 स्लाईडद्वारे तुम्हाला दाखवणार आहे की एक मुलगा होता ज्याच्या छातीमध्ये पण वाढ होत होती, मानेमध्ये सगळीकडे काळा रंग येत होता. ट्रीटमेंट नंतर तो पूर्ण रंग पण गेला आणि ती वाढ पण पूर्ण नॉर्मल झाली. तसंच तुम्हाला मी दुसऱ्या स्लाईडमध्ये दाखवणार आहे की अशा प्रकारचा रंग तुम्हाला जर कुठल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मानेमध्ये, काखेमध्ये दिसला किंवा त्यांनी अशी तक्रार केली तर याचा अर्थ त्या मुलाला किंवा मुलीला कुठल्या तरी हॉर्मोनचा आजार आहे. लठ्ठपणासाठी तज्ज्ञाकडून ट्रीटमेंटची गरज आहे आणि हे काही वर्षात कदाचित डायबिटीस होऊ शकण्याचं लक्षण आहे आणि त्याला नुसता रंग समजू नये, त्याला ट्रीटमेंटसाठी लगेचच तज्ज्ञांकडे धाव घ्यावी. ओके. म्हणजे हा काळेपणाचा रंग हा स्किन स्पेशलिस्टकडे न धावण्यापेक्षा एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि ह्या सर्जन्सकडे जाण्याचा विषय आहे, डायबिटिक स्पेशलिस्टकडे. हे अतिशय चांगलं तुम्ही मार्गदर्शन करताय. सर, आपण जेव्हा म्हणतो तरुणाई तेव्हा आपला विचार येतो की लग्नाकडे. लठ्ठपणा आणि लग्नाचा विचार हे जवळजवळ समीकरण नसतं, कारण आपल्याला नेहमीच अपेक्षा असते की आपला जो होणारा नवरा आहे किंवा बायको आहे ती सडसडीत पातळ बांध्याची असली पाहिजे. तर ह्यावर तुमचा काय विचार आहे, लठ्ठपणा आणि लग्न? आजच्या काळात मी बघतो आई वडील येतात, मुलांना घेऊन येतात, मुलीला घेऊन येतात. जर आपण आपला कन्व्हेन्शनल विचार बघितला तर लग्न करायचं म्हणलं तर सुसंस्कृत, शिकलेला किंवा शिकलेली, घरामध्ये सर्व व्यवस्थित आहे असं आपण बघतो. पण आजच्या काळात मी असं बघतो की खूप जाड मुलगा आहे, खूप जाड मुलगी आहे आणि तेच एक खूप मोठा क्रायटेरिया झाला आहे. तर मुलाचं वजन 160 किलो असेल तर त्याला मुलगी 70 किलोची कोणी देणारच नाही. मी एका चित्रामधून दाखवतो, तुम्हाला लगेचच समजेल. एक मुलगा आला होता, त्याला म्हटलं काय पाहिजे बेटा? तो म्हटला डॉक्टर मला चांगली बारीक बायको पाहिजे. मी म्हटलं मग काय प्रॉब्लेम आहे? तर म्हटलं मी बारीक होईपर्यंत मला अशा मुली येतच नाही आहेत. तुम्ही जर या चित्रात बघितलं तर इतका जाड असलेल्या मुलाला लग्न करणं हे अशक्य आहे, कारण त्याच्या चॉईसची मुलगी त्याला कोणी देणारच नाही. त्यामुळे आजच्या काळामध्ये असं दिसतं की शिक्षण म्हणा, संस्कृती म्हणा, याच्याबरोबर शरीर सुदृढ आहे का आणि शरीर निरोगी आहे का, या 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता झाली आहे. तरुणाईमध्ये जर हा आजार आला, अतिलठ्ठपणा आला, तर आईवडिलांनी हे लक्षात घेतलंच पाहिजे की त्याला नुसतं तुम्ही डाएट कर, जिमला जा असं सांगत राहिलात आणि महत्त्वाची वर्ष वाया जाऊन त्याचं वय 30च्या पुढे गेलं आणि त्याच्या आत जर अतिलठ्ठपणाची ट्रीटमेंट झाली नाही तर अशा व्यक्तींच्या लग्नाला प्रॉब्लेम येतो. लग्न झालं तरी वेगवेगळ्या मानसिक आजारांनी त्यांच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो आणि मानसिक आजार हे सुद्धा डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज इतकेच सिरियस असतात. त्यांनी माणसाची कमिटमेंट जाते. तेव्हा आपल्या मुलांच्या मानसिक आजाराला सुद्धा सिरियस आजार समजून प्राधान्य देऊन आधुनिक आणि शास्त्राप्रमाणे जो उपचार असेल तो ॲक्सेप्ट करावा असं माझा सर्वांना सल्ला आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. स्मिता प्रश्न विचारतायत लातूरवरून. नमस्कार. हॅलो, मी मिसेस स्मिता मेहता बोलते लातूरहून. माझ्या मुलीचं वजन 100 पेक्षा जास्त आहे आणि आता लग्नाचं वय झालेलं आहे. तर लग्नाच्या आधी शस्त्रक्रियेचा उपचार, कारण तुमचं नाव शस्त्रक्रियेसाठी बरंच ऐकलेलं आहे, तर शस्त्रक्रियेचा उपचार कितपत करणं योग्य आहे लग्नासाठी?
मला त्याबद्दल गायडन्स द्याल का सर? निश्चितच स्मिताजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि डॉक्टर शशांक शहा तुमच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर देतील, नक्कीच मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीपूर्वी लातूर इथून प्रश्न होता सर, त्यांना काय मार्गदर्शन कराल? स्मिताजी, एका आईला समाधानकारक उत्तर दिल्याचं मला समाधान मिळत आहे. आपल्या मुलीचं वय 100 किलोहून जास्त आहे. सर्वसाधारणपणे 50 ते 60 किलो वजन हे नॉर्मल समजलं जातं कुठल्याही भारतीय स्त्रीसाठी, मुलीसाठी. म्हणजे 40 किलोचं पोतं अंगावर घेऊन तुमची मुलगी वजन कमी करण्याचा प्रयत्न करते. असं लक्षात घ्या की कुठलाही आजार झाला तर आपण त्याचा उपाय करतोच. लग्नापूर्वी जर अपेंडिक्सचा त्रास झाला तर जसा आपण उपाय करतो त्याच्याहूनही हा सोपा उपाय आहे. दुर्बिणीतून आहे, बिन टाक्याचा आहे. याच्यानंतर लॉंग टर्ममध्ये विशेष कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. मुलं व्हायला उलट फायदा होतो. पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज जातो, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट येते. अशी काळजी करू नका की तिला कमी खाऊन जेवण मिळणार नाही का. जठर हे परत पूर्ववत होऊ शकतं पण हॉर्मोन परत येत नाहीत. आजपर्यंत 500हून जास्त मुलींचंही हा उपचार मी केलेला आहे. त्यातल्या 400 मुलींची लग्न झालेली आहेत, त्यांना मुलं झालेली आहेत, 2-2 मुलं झालेली आहेत आणि त्यांचं आयुष्य नॉर्मल चालू आहे. प्रेग्नन्सीला किंवा बाकी कुठल्याच गोष्टीला यांनी अपाय होत नाही. आणि एका आजाराचा उपाय म्हणून याचा उपाय करावा. त्याच्यात खूप बिन टाक्याचे उपाय सुद्धा आहेत आणि ते देऊन तुम्ही तुमच्या मुलीचं आयुष्य जीवन पूर्ण घडवू शकता. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात चांगला पार्टनर मिळणं हा आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आणि त्याला आपण साथ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. निश्चितच. आणि योग्य वर मिळण्यासाठी सुंदर दिसणं हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. अनेक वेळा सर काय होतं की अतिलठ्ठ जेव्हा असते व्यक्ती तेव्हा ती थोडीशी पोक्त दिसायला लागते, वयापेक्षा जरा जास्त वयाची दिसायला लागते. तर ह्याविषयी काय सांगाल मग? खरं तर नेहमी कुठल्याही ठिकाणी लेक्चर देताना मला लोक विचारतात की अरे प्रत्येक पेशंटचं वय लहान झालं असं का वाटतं. तर जसं शरीरामध्ये तुमच्या गालामध्ये फॅट भरलं जातं, हातामध्ये फॅट भरलं जातं, तुमचा आकार वाढतो, चेहऱ्याचा रंग बदलतो. असं जर बघाल तर व्यक्ती हळूहळू पोक्त किंवा जास्त वयाची दिसायला लागते. या चित्राद्वारे मी तुम्हाला दाखवतोय की जर वय वर्ष फक्त 28 होतं पण अति लहान असताना जर बघितलं तर वय वर्ष जवळजवळ 40 वाटेल, एका मुलाची आई वाटेल. पण जसं वय कमी होतं तसा चेहरा उजळतो, शरीर पूर्ण बेढप असतं ते पूर्ण सुदृढ व्हायला लागतं. जणू काही वय कमी झालं असंच होतं. खरं म्हटलं तर सर्व प्रकारे त्यांचे सर्व बायोकेमिकल पॅरामीटर्स सगळे आजार जातात, शरीर सुदृढ होतं, मन जास्त कॉन्फिडंट होतं. सर्व प्रकारेच माणसाचं वय कमी होतं. रादर कमी म्हणण्यापेक्षा जेवढं असायला पाहिजे तेवढं होतं. पोक्त दिसत नाही, पोक्त वाटत नाही. आणि हे पुढच्या पिढीसाठी आपल्याला सर्व प्रकारे करणं आवश्यक आहे. डॉक्टर म्हणा, आई वडील म्हणा, शिक्षक म्हणा, सोसायटी म्हणा, जिम इन्स्ट्रक्टर म्हणा, सर्वांनीच हे समजून घेऊन शास्त्रीय उपचार जो असेल तो ॲक्सेप्ट करून तो आपल्या पेशंटला द्यायला पाहिजे. निश्चितच सर. सर किरण प्रश्न विचारतायत अमरावतीवरून. नमस्कार. नमस्कार किरण, बोला. हॅलो मॅडम, मला सरांना प्रश्न विचारायचा होता की ब्लड कमी असल्यामुळे फॅटनेसपणा येतो का? ठीक आहे, मी तुम्हाला उत्तर देतो. ॲक्च्युली ब्लड कमी असल्यामुळे फॅटनेस येत नाही. पण फॅटनेससाठी जर तुम्ही फॅट डाएट केलेत, फक्त फॅटच खा, फक्त हेच खा असं जर केलं तर रक्तवाढीसाठी ज्या घटकांची आवश्यकता असते ती तुमच्या आहारात न आल्यामुळे रक्त कमी होऊ शकतं. तर या प्रश्नाद्वारे मला असा सल्ला द्यायचा आहे की कुठलंही फॅट डाएट स्वतः पुस्तकात वाचून किंवा जाहिरात वाचून करणं म्हणजे ॲक्च्युली शास्त्रीय उपाय नाही. तुम्हाला एका ओबेसिटी तज्ज्ञाकडे जाऊनच कुठला आहार घ्यायला पाहिजे हे बघायला पाहिजे. कुठल्याही तज्ज्ञाकडे गेलात तर त्याच्या आधीच त्या व्यक्तीचं आयर्न, हिमोग्लोबिन, सोनोग्राफी सर्व रिपोर्ट केले जातात. काही आजार असेल तर त्याची पूर्तता केली जाते आणि मग उपाय केला जातो. स्वतःहूनच स्वतः उपाय केल्यामुळे कदाचित हा अपाय होत असेल तर तुम्ही तज्ज्ञाकडून सल्ला घ्या. निश्चित सर. आणि मगाशी आपण बोललो थोडंसं ह्या विषयावर की थोडासा अवसाद म्हणजे डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं एखाद्या व्यक्तीला. तर लठ्ठपणाचा मनावर काही परिणाम होत असतो का आणि मग ह्याच्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता असते का आणि हा आजार कमी होऊ शकतो का लठ्ठपणाचा? खरं लठ्ठपणामुळे मनावरती परिणाम होतोच. तुम्ही कुठल्याही मुलीला जर बघितलं तर त्यांना ॲक्च्युली भूक लागत असते. भूक लागली म्हणून खात असतात, पोट भरेपर्यंत खातात, त्यात त्यांची काही चूक नसते. पण जाणारा येणारा प्रत्येकजण म्हणतो अरे ह्याला जिमला का पाठवत नाही, फार जाड झालाय,
फार आळशी झालाय, सर्व प्रकारे त्या आजाराचा दोष त्या मुलावर किंवा मुलीवर येतो आणि त्याच्यामुळे हळूहळू त्यांची कमिटमेंट जाते. मी एका उदाहरणाद्वारे दाखवणार आहे. एक 200 किलोचा मुलगा आला होता, घरातून बाहेर पडायचा नाही, सर्व उपाय केले. तो म्हणाला, डॉक्टर मला बारीक व्हायचंय, मला खूप बिझनेस करायचा आहे, मला चांगली बायको पाहिजे, मला मुलगा पाहिजे. त्याची ही सर्व स्वप्न जर पूर्ण झाली नसती आणि होणार नाही असं वाटत असताना त्याच्या मनावरती तो परिणाम होताच. तुम्ही बघू शकता त्याच्या कमिटमेंट, दुर्बिणीतल्या उपचारानंतर त्याचं पूर्ण आयुष्य बदललं. त्याच्या चेहऱ्यावरचा तुम्ही कॉन्फिडन्स बघू शकता, आनंद बघू शकता. कुठल्याही व्यक्तीला आपण जास्त छान दिसायला लागलो, आपण दुसऱ्यांना आवडायला लागलो, स्वतःला हलकं आणि ॲक्टिव्ह वाटायला लागलं, निरोगी असायला लागलं आणि सर्व खायचं समाधान होऊनही बरं होण्याची संधी मिळाली तर कुठलाही हा उपाय त्यांना चालेलच. आणि ह्या उपायाला मेटाबॉलिझम नॉर्मल करणारा, दुर्बिणीतून मेटाबॉलिझम नॉर्मल करणारा उपचार म्हणतात आणि त्यालाच बेरियाट्रिक म्हणतात. त्याला जरी आपण शस्त्रक्रिया म्हणत असेल तरी ती बिन टाकेची असते, 2 ते 3 पंक्चरमध्ये असते, 2 तासात व्यक्ती चालायला फिरायला लागते आणि ही जगभर डे केअर म्हणून असते. म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी सुद्धा माणूस घरी जाऊ शकतो, 2 दिवसात कामाला लागू शकतो. तर यात काही घाबरण्याचं कारण नाही, कारण आधुनिक शास्त्रांनी हा उपचार दुर्बिणीद्वारे अत्यंत सोपा आणि सेफ झालेला आहे. निश्चित. आपल्याला पुढचा प्रश्न आहे दयानंद नाशिक. नमस्कार. हॅलो. नमस्कार. दयानंद बोला, ऐकू येतंय. हॅलो. हां बोला. हॅलो मॅडम. हॅलो. आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, आमच्या मिसेसचं वय ना 45 आहे. आणि वजन वजन किती आहे? 84. आणि उंची 84. बरं ठीक आहे. तरी पण मी तुम्हाला उत्तर देतो. तुम्ही असं लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या मिसेसची काळजी वाटते. 45व्या वर्षी वजन 84 किलो झालंय. कदाचित लग्नाच्या वेळी त्यांचं वजन 40 ते 50 किलो असेल, म्हणजे जवळजवळ 40-45 किलोनी वाढलंय. तुम्ही कदाचित घरगुती उपाय करायचं ठरवाल, कोणाकडे तरी जाहिरात वाचून जिममध्ये जायचं ठरवाल, परंतु 40 किलोनी वजन जर वाढलं असेल तर ते दुसऱ्या कुठल्या उपायाने सहज बरं होऊ शकत नाही. याला आजारच म्हणतात. कदाचित तुम्हाला थायरॉइडमध्ये कुठल्या हॉर्मोनमुळे वाढेल, पण कुठल्याही हॉर्मोनमध्ये 40 किलो वजन वाढत नाही. कुठलीही स्त्री डिलिव्हरीनंतर तिच्यामध्ये हॉर्मोनचे बदल होतात आणि त्या बदलामुळे ज्यांच्या जीन्समध्ये वजन वाढण्याची टेंडन्सी असते त्यांच्यामध्ये हे वजन वाढायला लागतं. हा एक प्रकारचा आजार व्हायला लागतो. 45व्या वर्षीच तुमच्या लक्षात आलेलं आहे. आत्ताच त्यांच्यावरती शास्त्रीय उपचार केले तर त्या पूर्ण बऱ्या होऊ शकते. सर, आपण जेव्हा म्हणतो की एखादी व्यक्ती खूप खात असेल, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा खाण्यावरच तोल नसतो किंवा त्यांना खूप चुकीचं खात असेल, तर मग अशी व्यक्ती या उपचारानंतर त्यांना यश मिळू शकतं का? हा अत्यंत इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. कारण खूप जण असं म्हणतात की डॉक्टर खूप ऐकत नाही हो, कधी पण खाते, कधी पण झोपते, रात्रभर जागते, मोबाईलवर असते, ही काहीच ऐकत नाही. मला असं वाटत नाही की ह्या दुर्बिणीतल्या उपचारानंतर तिला यश येईल. त्यांच्याशी मी बोलतो की लक्षात घ्या, ती भूक लागली म्हणून खाते. तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही ती भूक कमी करू शकता का? पोट भरल्याचं सेन्सेशन देऊ शकता का? एका उदाहरणाद्वारे दाखवतो. अशीच एक मुलगी माझ्याकडे आली होती आणि तिच्याच आई वडिलांनी नंतर तिचं बदललेलं रूप पाहिल्यावरती मला विचारलं की डॉक्टर, खरंच तुम्ही जठरावर उपचार केलेत का तिच्या मेंदूवर उपचार केले? आता ती खाखा करत नाही, स्वतःची खूप काळजी करते, स्पोर्ट्समन झालेली आहे, अवॉर्ड मिळतात. म्हणजे असं लक्षात, प्रत्येकाचं जठर, प्रत्येकाचं इंटेस्टाईन हे कंटिन्यूस त्याच्या मेंदूशी बोलत असतं आणि हे बोलण्याचं कार्य वेगवेगळ्या हॉर्मोनद्वारे होत असतं. आणि हे हॉर्मोन जर बिघडले तर अतिशय क्रेविंग, खूप खाका होणं, भूक कमी न होणं असं होतं. तर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त भूक लागत असेल, खूप जास्त खाणं जात असेल आणि कंट्रोल होत नसेल तर हा सुद्धा भूक लागणाऱ्या हॉर्मोनचा आजार असू शकतो आणि या व्यक्तीला सुद्धा शास्त्रीय उपचार करता येतात. सर, मग दुर्बिणीद्वारे जे उपचार करतो त्याशिवाय इतर काही उपचार असू शकतात का ह्याचे? तुम्ही करता का? नवीन खूप उपचार आलेले आहेत, त्याच्यावरती काही नवीन औषधं आलेली आहेत. फक्त औषधं खूप जास्त वजन असेल तर वापरता येत नाही, अतिलठ्ठपणाला वापरता येत नाही. पण खूप वेळा तरुणांमध्ये जर वजन खूप जास्त वाढलं नसेल, सुरुवात असेल 10-15 किलो जास्त असेल, तर एक इंट्रागॅस्ट्रिक बलून नावाचा उपाय, म्हणजे थोडक्यात पेशंटला फुगा खायला देतात. एका चित्रात तुम्हाला दिसेल की एक मुलगा आम्ही बारीक केलेला आहे, त्याला फुगा खायला दिला दुर्बिणीतून, त्याच्या जठरात 70% हा भाग हा एका सिलिकॉनच्या फुग्याने ऑक्युपाय केला होता. त्याला डाएट करावं लागलं नाही, भूक आपोआप कमी झाली. आता नवीन शोधांप्रमाणे
आता हा फुगा दुर्बिणीतूनही टाकायला लागत नाही, फुग्याची गोळी मिळते. तुम्हाला भूक लागत असेल तर रोज एक गोळी घ्या, पोटात गेल्यावरती ती फुगून मोठा फुगा तयार होतो, काही तास राहतो, तुमची भूक कंट्रोल होते, काही तासांनी ती गोळी विरघळून निघून जाते, परत दुसऱ्या जेवणाच्या आधी तुम्ही दुसरी गोळी खाऊ शकता. तसे खूप उपाय आलेत. फक्त लठ्ठपणा, जर अति लठ्ठपणा झाला असेल, त्याच्याबरोबर खूप आजार आले असतील आणि काही जीन्स, काही हॉर्मोन प्रमाणे जर बलूनचा उपाय होऊ शकत नसेल, तर अशाच रुग्णांना हा दुर्बिणीतला उपचार देतात. नाहीतर आम्ही बाकी सर्व उपचार पण द्यायचा प्रयत्न करतो. अच्छा, म्हणजे एखादा जर माणूस बलून सारखा फुगला असेल तर त्याच्यामध्ये बलून निर्माण करून सुद्धा आपण त्याचा डाएट कमी करून त्याचा फुगा आपण कमी करू शकतो. निश्चितच सर, जेव्हा आपण म्हणतो की मुलींमध्ये लठ्ठपणा आहे, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीजमध्ये अडथळा येतो, तर दुर्बीण उपचारानंतर गर्भधारणेमध्ये सामान्य होऊ शकते का त्यांची, जसं विशेष करून पीसीओडीच्या ज्या मुली असतात त्यांच्याविषयी? हा सर्वच आई वडिलांना प्रश्न असतो की लग्नाच्या आधी लहान वयात आपण दुर्बिणीतनं उपचार, काही म्हणलं तरी त्याला ऑपरेशन हा शब्द म्हणला की मनात भीती असते, पण कुठल्या तरी हॉर्मोनचा आधार आहे लक्षात घ्यायला पाहिजे. आजच्या काळात जर बघाल तर मुलीचं वजन सपोज 80-90 असेल, 100 असेल, प्रेग्नन्सीमध्ये 15-20 किलो वाढतं. 100-120 किलो वजन झाल्यावर आज जर तुम्ही प्रेग्नन्सी बघितली तर खूपशा आईंना जेस्टेशनल डायबिटीस, ब्लड प्रेशर वाढणे, पायावर सूज होणे, असे खूप आजार प्रेग्नन्सीमध्ये येतात. त्यांचं सिझेरियन सेक्शन होतं, फॅटचा मोठा थर असल्यामुळे जखम नीट भरत नाही, पुढे त्याच्यामध्ये हार्निया होतात. म्हणजे आईची तब्येत, आईचं आयुष्य पूर्ण लठ्ठपणामुळे बिघडून जातं. एवढंच नाही तर जेव्हा आईमध्ये हे रक्तामध्ये हे सर्व दोष तयार होत असतात, जसं आपण अभिमन्यू आईकडून शिकला असं म्हणतो, तसं हे सर्व रक्तामधून, बेंबीमधून बाळाकडे जाऊन बाळाचं किंवा पुढच्या पिढीचं आयुष्य सुद्धा खराब होतं. त्यामुळे नवीन संशोधनाप्रमाणे जर अमेरिकेत किंवा युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये जर बघाल तर एखाद्या मुलीचं वजन खूप जास्त असेल आणि तिची प्रेग्नन्सी तशीच बघितली किंवा या दुर्बिणीतल्या उपचारानंतर बघितली, तर दुर्बिणीतल्या उपचारानंतर आईचं आणि मुलाचं आयुष्य आणि स्वास्थ्य हे जास्त चांगलं असतं. तिला बिन उपायांनी तुम्ही जर तसंच लठ्ठ ठेवून जर केलं त्याच्यापेक्षा. आणि ह्याच्यात जर बघाल तर ह्या मुलीला डायबिटीस, ब्लड प्रेशर होता, काही करून मुलं होतच नव्हती, 4-4 IVF झाले होते. त्या दुर्बिणीतल्या उपचारानंतर नैसर्गिकरित्या मुलगा झालेला आहे. हा मुलगा अत्यंत गोड आणि हा इंडियामधला सगळ्यात क्यूट बेबी म्हणून जिंकलाय. त्या मुलीची प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीस नाही, ब्लड प्रेशर नाही, सूज नाही, नॉर्मल डिलिव्हरी, सर्वच सुख बदललेलं आहे आणि बाळ सुद्धा हेल्दी झालेलं आहे. तेव्हा हा गैरसमज दूर करावा की अनमॅरिड किंवा लग्नाच्या आधी मुलींचा हा उपचार केला तर मुलं व्हायला किंवा लग्नाला काही प्रॉब्लेम येईल. उलट त्यांचं आयुष्य जास्त सुखकर आणि जास्त सेफ होईल. रुपाली प्रश्न विचारतायत सिंधुदुर्गवरनं. नमस्कार. हॅलो, नमस्कार. बोला. माझं नाव रुपाली आहे. मला असा प्रश्न विचारायचा आहे की हायपोथायरॉइडिझम या आजारात जे वजन वाढ होते त्यासाठी शस्त्रक्रिया आपण करू शकतो का? मी तुमचं उत्तर निश्चितच. देतो. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला छोट्या छोट्या टिप्स फार महत्त्वाच्या असतात. आपण अनेक वेळेला विचारतो, डॉक्टर छोटीशी टिप्स सांगा ना, आपण काय करू शकतो. तर पाण्याचं संतुलन सुद्धा आहे ना, हे लठ्ठपणा कमी करण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. जेवणापूर्वी जर आपण 1 ग्लास कोमट पाणी प्यायलो तर आपल्याला लठ्ठपणा कमी करण्यासाठी फार चांगली मदत होऊ शकते. दुसरं, आपण नेहमीच म्हणतो की आपल्याला जेवताना ताट भरलेलं दिसलं पाहिजे, मग डाएट करून काय फायदा. तर तुम्ही एक करा ना की एक छोटंसं ताट घ्या, म्हणजे तुमच्या नेहमीची जी साईज आहे डिनर प्लेटची किंवा लंच प्लेटची, त्याची साईज थोडीशी कमी घ्या आणि त्याच्यात तुमचा आहाराचा समावेश करा. त्यामुळे तुम्हाला ताट भरलेलं दिसेल, डाएट सुद्धा होईल आणि लठ्ठपणा सुद्धा कमी होईल. सर, विश्रांतीपूर्वी रुपाली यांचा प्रश्न होता, त्या विचारत होत्या की हायपोथायरॉइडिझम विषयी त्यांचा प्रश्न होता, काय सांगाल? हा सर्वसाधारण गैरसमज आहे की हायपोथायरॉइडिझममध्ये खूप वजन वाढेल. खरं थायरॉइड हॉर्मोनचं निदान झालं नाही आणि त्याचं प्रमाण रक्तात जर कमी असेल तर 6 ते 7 किलो वजन वाढू शकतं. तुम्ही एकदा गोळी घ्यायला लागली की तुमचा हायपोथायरॉइडिझम जातो आणि तुमचा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल होतो. हा रिपोर्ट नॉर्मल झाल्यावरती थायरॉइडमुळे असणारे सर्व वाढलेलं वजन हे पूर्ण नॉर्मल होऊन जातं. आता तुम्ही जर गोळी घेऊन थायरॉइड तुमचा रिपोर्ट नॉर्मल असेल तर त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणत नाहीत आणि वाढलेलं वजन त्याला कारणीभूत नसतं. तसेच आताच्या काळात आलेल्या आजाराप्रमाणे लठ्ठपणामुळे सुद्धा कोणाचं तरी TSH वाढू शकतं आणि त्याला हायपोथायरॉइडिझम होतं. त्याच्यात हायपोथायरॉइडिझम किंवा तो TSHचा रिपोर्ट लठ्ठपणाचा उपाय केल्यानंतर पूर्ण नॉर्मल होतो.
कुठल्याही व्यक्तीचं जर 8 ते 9 किलोहून जास्त वजन वाढलं असेल तर 100% असं लिहून घ्या की ते थायरॉइडमुळे नाही. आपण प्रत्येक वेळेला थायरॉइडमुळे असेल, डिलिव्हरीमुळे असेल, जेनेटिकमुळे असेल असं म्हणतो. कदाचित आपल्या मनाचं त्याने समाधान होतं, पण ते शास्त्रीय उपाय होत नाही. आजच्या काळामध्ये सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की हायपोथायरॉइडिझममुळे जरी असेल तरी सुद्धा ह्या उपायाने ते पूर्ण बरं होऊ शकतं आणि त्याचा फायदा घेऊन सर्वांनी आपला लठ्ठपणा, त्याच्यामुळे येणारे सर्व आजार घालवावे असा माझा सल्ला आहे. सर, लठ्ठपणा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला भूक कमी लागणं हे फार महत्त्वाचं असतं, म्हणजे डाएट कंट्रोल होणं फार महत्त्वाचं असतं. तर हे डाएट कंट्रोल करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे याविषयी मला जाणून घ्यायचं आहे. पण आपल्याला एक प्रश्न आलेला आहे, तो आपण प्रश्न आधी घेऊया. नमस्कार. नमस्कार स्मिता, बोला. हा डॉक्टर, मला विचारायचं की माझ्या मुलाची उंची 6 फूट आहे, वय 27 आहे आणि वजन 112 आहे. तर त्याला साधारण कुठल्या ट्रीटमेंटची गरज होईल? म्हणजे तो जिमला वगैरे जातो पण असं थोडंसं कमी होतं, थोडंसं काही त्याच्या बिझी शेड्यूल मध्ये थोडं हे झालं की पुन्हा 112 पर्यंत येतं. तर साधारण तुम्ही काय त्याला सल्ला द्याल? ठीक आहे स्मिताजी, पुस्तकाप्रमाणे किंवा लिटरेचरप्रमाणे त्याचं वजन 80 किलो पाहिजे. 112 किलो म्हटलं तर 32 किलोनी जवळजवळ त्याचं वजन जास्त आहे. असं लक्षात घ्या, तो ऑलरेडी 32 किलो त्याच्या खांद्यावर घेऊन रोज दिवसभर हिंडताना फिरताना वेट लिफ्टिंग करतोच आहे. त्याच्यावरती अजून तुम्ही 15-20 किलोचं वजन दिलं तर लवकरच सांधे मणके खराब होऊ शकतील. तर त्याच्यासाठी डाएट हा सर्वात उपाय आहे. डाएट सर्वांना जमतोच असं नाही आणि खूप वर्ष करायला पाहिजे. पण 32 किलोनी वजन जास्त म्हणजे त्याचा BMI जास्त आहे, त्याला कदाचित ह्या दुर्बिणीतल्या उपचारांची गरज असेल. पण त्याचे हॉर्मोन, त्याचे सर्व रिपोर्ट तपासून आपण त्याच्यावरती काय उपाय करायचा हे ठरवू शकू. पुढच्या प्रश्नात तुम्हाला सुद्धा त्याचं अजून एक उत्तर मिळणारच आहे. सर, तेच आपण जेव्हा तुम्ही भूक कशी कमी करू शकता हा जो माझा प्रश्न होता, त्या या अनुषंगाने ते सुद्धा सांगा ना सर. असं लक्षात घ्या, आता त्या स्मिताजींसारख्या आईला वाटतं की आपल्या मुलांनी जावं डाएट, जिमला जावं, त्यांनी खूप कमी खावं, भूक कंट्रोल करावी. सर्वांनाच असं वाटतं. पण असं लक्षात घ्या, भूक लागणं हा माणसाचा स्वभाव नाही. एखाद्या बाळाला भूक लागली, आपण ती कमी करू शकतो का? देवाने दिलाय भूक, तर भूक ही लागली म्हणजे लागली आणि भूक लागल्यानंतर माणूस जे मिळेल ते खातोच. कुठलाही माणूस पोट भरेपर्यंतच खातो. कोणाचं 2 पोळी खाऊन पोट भरेल, कोणाचं 6 पोळ्या खाऊनही भरणार नाही. याच्यामध्ये कोणाचाही दोष नाही. भूक लागणे, किती भूक लागणे, किती तासांनी लागणे, केव्हा पोट भरणे, तुमच्या जेवणाचं फॅटमध्ये रूपांतर होणे किंवा न होणे, जेवणाचं साखरेत रूपांतर होणे किंवा न होणं हे कुठलंही माणसाच्या हातात नसतं. माझ्याकडे अशीच एक व्यक्ती आलेली होती, मी चित्राद्वारे दाखवणार आहे तुम्हाला, की त्या आल्या होते की डॉक्टर दर 2 तासाला भूक लागते, मी काय करू? मला म्हणतात की तू काय पाळत नाही, भाज्या खाल्ल्या, फळं खाल्ल्या, तरी मी 10-10 फळं खाल्ली तरी पोट भरत नव्हतं, मी काय करणार आहे? आणि जसं दुर्बिणीतनं उपाय केला तुम्ही बदल बघू शकता. आता 6 तासानंतर 7 तासानंतर सुद्धा थोडंसं खाल्लं तरी सुद्धा पोट भरल्याचं समाधान मिळतं. तर माझा सर्वांना असा सल्ला आहे की कोणाला भूक लागते, कोणाला पोट भरत नाही, आपण लोकांना काउन्सिलिंग करून कमी खा असं म्हणून कोणाचं पोट भरत नाही. कुठल्याही जगातल्या व्यक्तीचं नुसतं सांगून बडबड करून पोट भरत नाही. त्याचे हॉर्मोन असतात, ते आजच्या काळात बिघडत चाललेले आहेत आणि त्यालाच मेटाबॉलिझमचा आजार म्हणतात. अशी कुठली व्यक्ती दिसली तर त्या व्यक्तीकडे जसं आपण कॅन्सर किंवा इतर आजारासारखं सहानुभूतीने बघतो तसंच आजार झाला आहे असं समजून त्याच्यावरती उपाय करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे पुढे होणारे डायबिटीस, ब्लड प्रेशर, सांधेदुखी, मणकेदुखी, वंध्यत्व, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, केस गालावरती केस येणे, दम लागणे, मानसिक आजार येणे, असे सर्व आजारांपासून तुम्ही त्या व्यक्तीला मुक्त करू शकता. पुढचे आजार झाले असतील तर बरे करू शकता किंवा ते पूर्ण टाळूही शकता. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. राधेश्याम प्रश्न विचारतायत नाशिकवरून. नमस्कार. हा नमस्कार, मी नाशिकहून बोलतो. मी हॅलो, बोला, आपला प्रश्न सलग विचारा. माझ्या मुलगाचं वय आता 10 आहे. 10 आहे आणि त्याचं आता तब्येत जवळजवळ 45 वजन आहे त्याचं. ठीक आहे, मी तुम्हाला उत्तर देतो. वय वर्ष 10 म्हणजे परत लहान वयामध्ये आहे. त्याचे जेनेटिक, त्याचे एंडोक्राईन तपासण्या करून घ्यायला पाहिजे. पण मला आनंद आहे
की 10व्या वर्षीच तुम्हाला मुलगा एकदम गुटगुटीत आहे असं न वाटता त्याला आजार असू शकेल अशी शंका आली आहे. म्हणजे जसं हे सांगण्याचं महत्त्व आहे की लठ्ठपणा हा आजार आहे आणि त्याच्याकडे आजार म्हणून बघा आणि वेळेवर तपासण्या करा, ह्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे. तज्ज्ञांकडून त्याच्या तपासण्या केल्या तर वेळेवर उपाय होऊ शकेल. म्हणजे मग या लठ्ठपणाच्या उपचारानंतर ह्याचे रिझल्ट किती दिवस टिकतात, ह्याचं काही उदाहरण आहे का तुमच्याकडे? हो, मी आता या शस्त्रक्रिया सुरू करून भारतात सर्वप्रथम सुरू करून 15 वर्ष झालेली आहेत. 5000हून जास्त झालेले आहेत आणि मला पण एक क्युरिओसिटी होती. मी एका चित्रात तुम्हाला दाखवणार आहे. 12 वर्षापूर्वी माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. वजन खूप वाढलंय, मानसिक आजार झालेत. त्याच्यानंतर उपायानंतर मधल्या चित्रात दिसतंय की ते नॉर्मल झाली आणि शेवटचं चित्र हे 12 वर्षानंतर आहे, ज्याच्यानंतर तिला 12 वर्षाची मुलगी पण आहे. पण हे सर्व हॉर्मोन बदललेले पूर्ण नॉर्मल झालेले आहेत. पूर्ण आत्ताची आधुनिक जीवनशैली, एन्जॉयमेंट सर्व करूनही या व्यक्तीचं वजन 12 वर्ष टिकू शकलं. म्हणजे तिची पचनक्रिया, तिचा मेटाबॉलिझम हा एखाद्या लुकड्या व्यक्तीसारखा झाला की खाल्लं तरी अंगी लागत नाही. आणि हा बदल या दुर्बिणीतल्या उपचारानंतर होऊ शकतो. दुर्बिणीतल्या उपचारानंतर सुद्धा जसं पूर्वी आहे तसं नेहमीचं नॉर्मल जेवण, आयुष्य, आनंद सर्व उपभोगता येतं. पण लुकड्या माणसासारखं ते खाल्लेलं अंगी लागत नाही. असे हॉर्मोनचे बदल होतात. जेवणाची एक्सेस इच्छा जी असते ती कमी होते आणि त्याच्यामुळे असं वजन कमी झालेलं मेंटेन होतं. माझा स्वतःचा अनुभव 12 ते 14 वर्षापर्यंत आहे, पण तरी हजारो पेशंटमध्ये मी हा रिझल्ट बघितलेला आहे. आणि त्यामुळे मला खूप आनंद होतो की मी स्वतःच्या काही क्लोज रिलेटिव्ह, बहिणीपासून सर्वांवरती हा उपचार केलेला आहे. मी एकासाठी सांगतोय, एखादा डॉक्टर जेव्हा आपल्या बहिणीसाठी किंवा जवळच्या नातेवाईकांसाठी हा उपचार करतो तेव्हा या विषयावर त्याचा सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स असतो आणि हा सगळ्यात जास्त शास्त्रीय उपाय आहे त्याची खात्री असते. हाच संदेश मला द्यायचा होता. निश्चितच. आणि सर, जेव्हा आपण म्हणतो की बेरियाट्रिक उपचार आहेत त्याच्यानंतर आपण बेरियाट्रिक लॅपरोस्कोपिक सर्जरी केली तर त्या व्यक्तीची ताकद किती राहू शकते? म्हणजे एखाद्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, कॉम्पिटिशन स्पोर्ट्स आहेत, ह्यामध्ये तो सहभागी होऊ शकतो का? हा पण प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वच नातेवाईकांना वाटतं की कदाचित ह्या शस्त्रक्रियेनंतर सुरुवातीला जर खाणं कमी झालं तर काही अशक्तपणा येईल का? असं लक्षात घ्या, प्रत्येकाच्या बँकेमध्ये किलोचं फॅट असतं, ते एका प्रकारचं जेवणच असतं. जसं पचनक्रिया बदलते, मेटाबॉलिझम बदलतो, तर सर्व फॅट विरघळून त्याचं एनर्जीत रूपांतर होतं. असे कित्येक आमचे पेशंट आहेत जे मॅरेथॉन पळतात, बॉक्सिंग चॅम्पियन आहेत, ते म्हणजे चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत. आणि मी एक उदाहरण दाखवणार आहे. एक परदेशातून मुलगा आला होता, त्याला मिलिटरीत जायचं होतं, त्याला आर्म फोर्सेसमध्ये जायचं होतं आणि खूप जाड होतं, कोणी घेणं शक्यच नव्हतं. आणि त्याच्यानंतर त्याचा बदल असा झाला की काही वर्षात तो नॉर्मल झाला. त्यांनी व्यायाम सुरू केलं आणि आज तो एक यशस्वी आर्मी ऑफिसर आहे. आर्मीचं खडतर ट्रेनिंग घेऊ शकतो. काही फुटबॉल प्लेयर, मॅराडोनासारख्या फुटबॉल प्लेयरनी सुद्धा हा उपाय केलेला आहे. तेव्हा ही भीती मनात ठेवणं अयोग्य आहे. असं आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. रामनाथ प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार, बोला. नमस्कार सर, मी रामनाथ गांडुळे बोलतोय अहमदनगरवरून. आमचा प्रश्न असा आहे, 2000 मध्ये माझं ऑपरेशन झालेलं आहे किडनीचं. आता वजन माझं झालंय 95 किलो. वय आहे माझं 55. ठीक आहे रामनाथ, तुम्हाला मी उत्तर देतो. असं लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीचं जर वजन जास्त असेल तर किडनीमधले खडे होण्याची शक्यता वाढते. जर वजन जास्त असेल तर किडनीवरती त्याचा अपाय होऊन किडनी फेल्युअर होऊ शकतं. ज्या व्यक्तींना किडनीचे खडे होतात, किडनीचं फेल्युअर व्हायला लागतं आणि वजन जास्त असतं, अशा रुग्णांना सुद्धा किडनीचे स्पेशालिस्ट आमच्याकडे हाच दुर्बिणीतला उपचार करायला सांगतात. त्यांचा उपचार होऊ शकतो. परत अजून किडनीत खडे होणे टळतं आणि किडनीचं कार्य सुधारून तुमचं आयुष्य चांगलं होतं. ह्या एका किडनीवरती जरी ऑपरेशन झालं असेल तरी वजनामुळे तुमची दुसरी किडनी खराब होऊ शकते आणि जर वेळेत उपाय केला तर तुमच्या दोन्ही किडनी वाचू शकतात. हा एक वेगळा अँगल होता, मी बोललो नव्हतो. पण किडनी आणि डायबिटीज हे जर एकत्र आले आणि लठ्ठपणा असेल तर त्यांच्यावरती ह्या उपायाने तुमचा जीव वाचू शकतो. सर, आणि सगळ्यांना आता उत्सुकता आहे की नेमकी ही बेरियाट्रिक सर्जरी ही नेमकी कशी केली जाते, तर ह्याचे काही प्रकार वगैरे आहेत का? ह्याचे खूप प्रकार आहेत, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आहे, मी तुम्हाला दाखवणार. पण त्याच्यात मी सांगतो, ही शस्त्रक्रिया असते जठर किंवा आतड्यावर. असं लक्षात घ्या, पचनक्रिया किंवा मेटाबॉलिझम, भूक लागणं, कोणी जेवलं त्याचं साखर तयार होणं, कोणी जेवलं त्याचं फॅट तयार होणं, हे प्रत्येकाचं जठर, आतडं, लिव्हर, पॅनक्रियास, ब्रेन ह्या सर्वांमधून तयार होणाऱ्या हॉर्मोनमधून तयार होतं. आपण सर्वात प्रथम कमीत कमी
इंजुरी करून बरं करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सगळ्यात पहिला उपाय असतो बलून. तुम्ही चित्रामध्ये बघू शकता, बलून म्हणजे पोटात फुगा खायला टाकतात. तुम्ही जर डावीकडे बघाल तर त्या फुग्यामुळे भूक कमी होते, आपोआप वजन कमी होतं. त्याच्यानंतरचा उपाय असतो तो जठरावर करतात, कारण जठराहून तयार होणाऱ्या हॉर्मोनमध्ये जर बदल झाले तर माणसाची पचनक्रिया बदलते. तुम्ही इथं बघाल की जठरामध्ये तयार होणारे जर हॉर्मोन बदलले आणि जठराचा गोलाकार काढून टाकला तर त्याला स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी असं म्हणतात, जे ऑपरेशन एशियामध्ये मीच सुरू केलं. त्याच्या पुढे जर कोणाला जर डायबिटीस असेल, बाकीचे कुठले आजार असेल, तर आपण जठर आणि आतडं यांचा एकत्र उपाय करू शकतो, त्याला गॅस्ट्रिक बायपास म्हणतात, ज्याच्यामुळे माणसाचा डायबिटीस, कोलेस्टेरॉल असे सर्व आजार जाऊ शकतात. आणि तरीसुद्धा मेटाबॉलिझम खूप जास्त बिघडला असेल, खूप आजार असतील, तर त्याला त्याच्याही पुढे वन अनास्थेमोसिस गॅस्ट्रिक बायपास. प्रत्येकाचं मेटाबॉलिझम, प्रत्येकाचं वय, प्रत्येकाचा आजार हे सर्व बघून उपाय केले जातात. अर्थात तरुणांसाठी विशेषतः बलून आणि स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोमी हेच रोखून ठेवले जातात. जर एखाद्या तरुण व्यक्तीला खूप जास्त डायबिटीस लहान वयात झाला असेल तरच गॅस्ट्रिक बायपासचा उपाय केला जातो. हे वेगवेगळे उपाय असतात, पण कुठल्याही आपण आजाराला कसं सोनोग्राफी सगळे रिपोर्ट बघून ठरवतो तसंच ह्या आजाराचं ठरवलं जातं. पण ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीचे कुठलेही भीतीदायक साईड इफेक्ट नाही. साईड इफेक्ट ही कायम मनात भीती असते, मनात बाऊ असतो. मी एक उदाहरण देतो. ते एक माझ्याकडे एक फॅमिली आलं होतं. त्यांना म्हटलं तुमचं काय करता? ते म्हणाले डॉक्टर रोज कोक पितो हो, रोज आईस्क्रीम खातो, आठवड्यातून 3दा आम्ही पार्टी करायला जातो, तो बटर चिकन खातो, आम्ही हे करतो, कधीतरी हुक्का पितो, हे सगळ्या समज कदाचित त्याचं झालं. मी म्हटलं नाही, त्याचं वजन 200 किलो आहे, कदाचित हा आजार आहे. एवढं सगळं केल्यानंतर मी त्यांना म्हटलं की ह्या तुम्हाला 2 गोळ्या देतो, ह्याची तयारी होईल ऑपरेशनची. पहिला प्रश्न आला की डॉक्टर याचे काही साईड इफेक्ट होतील का? मला एकदम काळजी वाटली. एवढं सगळं केलं तेव्हा नाही भीती वाटली, आणि डॉक्टरांनी शास्त्रीय उपचार सांगितल्यावरती साईड इफेक्टची भीती वाटली. ही आपली मानसिकता आहे. शरीरामधले सर्व आजार जर आपण काढून टाकणार असाल तर त्याच्या बदल्यात एखादी व्हिटॅमिनची गोळी घ्यायची असेल तर त्याला साईड इफेक्ट समजू नये. असा जगामध्ये कुठलाही उपाय नाही किंवा आपल्या वागण्यामधली अशी कुठलीही गोष्ट नाही ज्याला साईड इफेक्ट नाही. चहा पिण्यापासून शहरात राहण्यापासून प्रत्येक गोष्टीला थोडा तरी साईड इफेक्ट असतो. तेव्हा अशी भीती मनातून बाळगून शास्त्रीय उपचार सर्वांनी करून घ्यावा. निश्चितच अतिशय जागरूक राहून आपण जर शास्त्रीय उपचार केले तर साईड इफेक्ट होण्याची भीती नक्कीच टळू शकते. ह्याचबरोबर सरांना आपल्याला पुढचा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे तो म्हणजे खर्च. या शस्त्रक्रियेला खर्च किती येणार आहे याविषयी सुद्धा जाणून घेऊया. मात्र कार्यक्रमात आत्ता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये आपण विविध वैद्यकीय विषय घेण्याचा प्रयत्न करत असतो. आता बघूया आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 2 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे मणक्याचे आजार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर आबासाहेब रणदिवे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शनिवार दिनांक 3 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे रोबोटिक पद्धतीने गुडघेदुखीवरील उपचार. सहभाग डॉक्टर राकेश पाटील. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 4 जून 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे पचनसंस्थेचे विकार आणि संयुक्त उपचार. सहभाग डॉक्टर अनिल पाटील. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये आपण ईमेलद्वारे प्रश्न विचारून कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचं संकेतस्थळ आहे hello.ddkmumbai@gmail.com. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर तुमचे प्रश्न ईमेलद्वारे आले तर आम्ही त्यांचा कार्यक्रमात जरूर समावेश करू. अन्यथा कार्यक्रम संपल्यानंतर तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. सर, इतका छान विषय रंगलाय आपला आणि आता तुम्ही विविध बेरियाट्रिक सर्जरीज विषयी सुद्धा सांगितलं. पण सगळ्यांच्या मनात, माझ्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे खर्च. ह्याविषयी काय सांगू शकाल? हा उपचार ॲक्च्युली दुर्बिणीद्वारे केला जातो. आपण नेहमी जसं कापतो, टाके घालतो, कात्री वापरतो तसं ह्याच्यात काहीही नसतं. सर्व उपचार हा मशीनद्वारे केला जातो. मशीनमध्ये टाके भरले असतात आणि ते एकदा वापरून टाकून द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे त्याचा खर्च कमीत कमी 2 ते 2.5 लाखाच्या पुढे असतो. पण याच्यावरही आम्ही आमच्या पेशंटमधून फीडबॅक घेऊन एक नवीन उपाय सुरू केला आहे, म्हणजे EMI ऑप्शन. जसं कोणीही आपला फ्लॅट घेतो, कार घेतं, मोबाईल घेतं, EMI भरून घेऊ शकतं, तसं तुम्ही 60 ते 70 हजार रुपये भरू शकता. त्याच्यानंतर असा जर विचार केला की कुठल्याही मुला आणि मुलीला खायला पैसे किती लागतात महिन्याला, जायला, खिंडायला, फिरायला, एखादी गोळी घ्यायला, तपासणी करायला, दुखलं तर एक 3-4 हजार रुपये महिन्याला सहज खर्च येतो. तुम्ही तो हॉटेलला, जेवणाला, जायला यायला वापरायच्या ऐवजी तुम्ही जर बँकेला दिलात
तर महिन्याला 3 ते 4 हजार रुपयाच्या हप्त्यामध्ये 3 ते 4 वर्ष हप्ते भरून ही शस्त्रक्रिया जवळजवळ मोफत होऊ शकते. मी एका गरीब मुलीचं उदाहरण दाखवतो. अत्यंत गरीब घरातली मुलगी, पिरियड्सच येत नव्हते म्हणून आई वडील हेल्पलेस झाले होते, शेतकरी होते, पैसे नव्हते, त्यांनी फक्त 50-60 हजार रुपये दिले आणि नंतर त्या मुलीला जायला यायला, शाळेला आणायला जे रिक्षाने न्यायला लागायचं, करायला लागायचं, खायला द्यायला लागायचं, त्या पैशामध्ये त्यांचा असं मला नंतर निरोप आला, डॉक्टर आमचा 1 रुपया खर्च झाला नाही, उलट आमचा दर महिन्याचा खर्च वाचला. निश्चितच सर. आणि लठ्ठपणामुळे तरुण वयात शिक्षणावर किंवा करिअरवर अनेक वेळेला परिणाम होतो, तर त्याविषयी काय सांगाल? तसं बघाल तर एखादी व्यक्ती जर जाड असेल तर स्वतःचा कॉन्फिडन्स जातो, आजूबाजूची मुलं मुली हसायला लागतात, स्वतःच्या शरीराकडे लक्ष लागतं. एवढं वजन अंगावर घेऊन चालायचं काम करायचं म्हणजे थकवा येतो, मनावरती कॉन्सन्ट्रेशन होत नाही. याच्या अशा रुग्णांमध्ये पूर्ण कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसातून बाहेर न झाल्यामुळे त्यांची मेमरी जाते, डिसिजन मेकिंग जाते आणि त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण भविष्य आणि परफॉर्मन्सवरती परिणाम होऊ शकतो. अशा एका मुलाचं मी उदाहरण दाखवतो जो माझ्याकडे आला होता. तो जवळजवळ रोज 100 ते 150 पाणीपुरी खाऊ शकायचा. सगळी मुलं त्याला हसायची. तो म्हणायचा, डॉक्टर मला भूक लागते, काय करू? तुम्ही त्याच्यातलं आता ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता. आता एक यंग हँडसम मार्केटिंग मॅनेजर झालेला आहे. स्टेजवर त्याला त्याचा कॉन्फिडन्स वाढला, अभ्यास करण्याची कॅपॅसिटी वाढली. निश्चितच सर. आणि अनेक वेळेला काय होतं की इतरही अनेक शस्त्रक्रियांची गरज असते या लठ्ठपणाबरोबर, म्हणजे ओव्हेरियन सिस्ट आहे किंवा हर्निया आहे, तर हे एकत्रितपणे करू शकतो का या शस्त्रक्रिया? मी तर म्हणतो सर्वांसाठी एक सुवर्ण संधी असते. एखाद्या अतिलठ्ठ मुलाच्या मुलीचं दुसरं कुठलं तरी शस्त्रक्रिया असेल, गाठ असेल काखेमध्ये, हातावर गाठ असेल, ओव्हरीला सिस्ट असेल, अपेंडिक्स असेल, त्यांचा बेंबीत हर्निया असेल, पित्ताशयात खडे असतील, तर त्याच खाली जर आपण अजून एक फक्त छोटीशी ॲडजस्टमेंट केली तर त्याची सर्वच आजारामधून एकत्र मुक्तता होऊ शकते. मी एक उदाहरण दाखवणार आहे. एक मुलगी आली होती, तिला दोन्हीकडे ओव्हरीवरती सिस्ट होते, पोटावरती एक स्किनमध्ये छोटीशी गाठ होती आणि बेंबीमध्ये छोट्याशा हर्नियाची सुरुवात झाली होती, कारण पोट ताणून ताणून इतकं मोठं होत गेलं होतं. तिचे सर्व उपाय एकाच वेळी दुर्बिणीतून होऊन 3 दिवसात ती घरी जाऊन आता तुम्ही बघू शकता की पूर्ण ट्रान्सफॉर्म झालेली आहे. तर एखाद्या कुठलीही भूल देणार असाल तर त्यावेळी हा उपाय करणं हे पालकांसाठी अत्यंत सोयीचं पडतं. आणि सर, आपण नेहमी म्हणतो की ह्याचा मेटाबॉलिझम स्लो आहे किंवा ह्याचा BMR कमी आहे, तर याविषयी थोडक्यात काय सांगाल? मी तुम्हाला एका चित्रात दाखवणार आहे की तुम्ही जेवण अन्ननलिकेमधून जठरात जातं, जठरामध्ये ऍसिड होऊन लहान आतड्यात जातं, तिथे पाचकरस मिळतात आणि मग लहान आतड्याची जेवढी लांबी असते तेवढ्या लांबीमध्ये ते शोषून त्याचं फॅट किंवा साखर रक्तात जातं. प्रत्येकाची लहान आतड्याची लांबी कमी जास्त असते, प्रत्येकाचा लहान आतड्यामध्ये जाण्याचा स्पीड कमी जास्त असतो, प्रत्येकाच्या जठराची कपॅसिटी आणि हॉर्मोन कमी जास्त असतात. तर ह्या बदलामुळे काही व्यक्तींच्या जेवणामध्ये जेवणाचं फॅट होतं. खूप वेळा लुकडी व्यक्ती असते की काहीच साखर खात नाही पण रक्तातली साखर वाढते, कारण खाल्लेल्याचं साखरच तयार होते, खाल्लेल्याचं फॅटच तयार होतं, खाल्लेल्याचं कोलेस्टेरॉलच तयार होतं. या आतड्याच्या रचनेला तुम्ही मेटाबॉलिझम म्हणता आणि त्यात जर काही बिघाड असेल तर आपण दुर्बिणीद्वारे तो करेक्ट करू शकतो. निश्चितच लठ्ठपणा कमी करण्यासाठी आधुनिक उपचार अतिशय प्रभावी आहे. आजचा आपला आरोग्य सल्ला सुद्धा आहाराविषयी आहे. लठ्ठपणा कमी करण्याच्या काय आहे तो आपण पाहूया. तरुण वयातील लठ्ठपणा आणि आधुनिक उपचार. आरोग्य सल्ला आहे आहारामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवावं. दूध, मासे, अंडी, कडधान्यांमधून उत्तम प्रतीची प्रथिने आपल्याला मिळतात. दही, अख्खी फळं, गाजर, काकडी ह्यांचा आहारात समावेश करावा. अतिरिक्त साखर आहारात टाळावी. ब्रेड, सोडा, केक, मिठाई, पास्ता यांचं सेवन टाळावं. फायबर्स जास्त असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. याच कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण होणार आहे गुरुवार दिनांक 8 जून 2017 सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/gdsahyadrain वर कमेंट्स पाठवा. youtube.com/user/gdsahyadrain वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. कालच जागतिक महिला आरोग्य दिन झाला. सर, तर तुमच्या हॉस्पिटलमध्ये याविषयी काही तुम्ही विशेष परिक्रम घेतला होता का? आम्ही यासाठी विशेष परिक्रम स्त्रियांसाठी घेतला होता. आम्ही वेगवेगळ्या माध्यमांद्वारे आम्ही त्यांना अवेअरनेस प्रोग्राम करत आहोत. तसेच या पुढच्या 10 दिवसामध्ये कुठल्याही महिलेला, कुठल्याही मुलीला आम्ही हा मोफत सल्ला देणार आहोत आणि ह्याच्यामध्ये रजिस्टर होणाऱ्या लोकांना कन्सेशनमध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये उपाय देण्याचा आम्ही हाती घेतला आहे.
जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घ्यावा. निश्चितच तरुण पिढी आहे ही आपल्या देशाचं भविष्य आहे आणि ही भविष्यातील पिढी सशक्त राहणं, सुदृढ राहणं आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अतिशय आवश्यक आहे. तरुण वयातील अतिलठ्ठपणा आणि आधुनिक उपचार आपण आज बघितले. निश्चितच मला वाटतं महाराष्ट्रातील तमाम जनतेला एक अतिशय आनंदाची बातमी मिळाली असं मला वाटतं. डॉक्टर शशांक शहा, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय उत्तम मौल्यवान मार्गदर्शन केलं, त्यासाठी दूरदर्शनतर्फे तुमचे मनपूर्वक आभार.